नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रतीक दलवी आणि दरवर्षीप्रमाणे आता मी चाललो आहे भीमाशंकरला. ॲक्च्युली हा प्लॅन पण अचानक ठरला आहे, कारण मी होतो नाईट शिफ्टला आणि माझ्या मित्राचा फोन आला की भीमाशंकरला जायचं आहे म्हणून. मग तसंच मी माझ्या वाईफला फोन केला आणि सांगितलं भीमाशंकरला जायचं आहे, तर रेडी हो. मला अशी शेती वगैरे बघायला खूप आवडतं, म्हणून मी नेहमी जिथे दिसेल तिथे मी शूट करतो. कारण की खरंच ही हिरवळ मन भरून जातं अशी बघितली की. तर मला खरंच मस्त वाटतं, एकदम छान वाटतं इथं बघायला. समोर एवढी झाडं होती की जणू काही ते बोगदाच असं असंच भास होत होतं. आणि जसं जसं पुढे गेलो तर म्हणजे खूप चांगलं वाटलं. अशीच एरिया आमच्या मुंबईमध्ये सुद्धा आहे, जुईनगर टू सानपाडा या रस्त्यामध्ये. आणि तिथे खरंच असा एक बोगदा असावा असं वाटतं. आणि इथेही खूप छान आहे. पार्किंग आणि पार्किंगमध्ये एवढा धोका आहे. अशी पार्किंग असते आणि काय माहिती नाही, आम्ही खूप पुढं आलो आहे ॲक्च्युली. पार्किंग आणि एवढा धोका आहे इथं. तर बघू, एस टीचा प्रवास आहे का नाही माहिती नाही, पण माझ्या मते तर मला वाटतं असेल. एवढ्या पुढे कधी आम्ही आलो नव्हतो. नाही आपल्याला पुढची पहिला तिकीटचा बघायचा काय आहे. रेनकोट आयसर येताना प्रसाद अर्घ जय रेनकोट खा. रेनकोट इकायला जास्त लवकर त्याचं प्लॅनिंग करायला. आता आम्ही आलो आहे त्या लाईनीमध्ये. खरंच काहीच गर्दी नाही. जे आम्ही 2 वेळेला आलो होतो तेव्हा जी गर्दी होती त्याच्यापेक्षा खूपच म्हणजे खूपच बोलताना 1% गर्दी नाही. कारण हे लाईन पूर्ण भरलेल्या होत्या त्यावेळेस आणि आत्ता पूर्ण खाली आहे. पूर्ण खाली भेटलाय मस्त. In 150 meters, you will arrive at your destination. भागते मी आपदी अजून ते थांबलेलं आहे. आता बघू वाजल्यात 12:20. किती वेळा दर्शन मिळतोय तर मला वाटतं 1 तास तरी जाईल अजून.
बघते चौरा आम्ही ज्या दिवशी आलो तेव्हा इथे दहीहंडीचा उत्सव होता, म्हणून इथे बघा मंदिरामध्ये दहीहंडी पण लावण्यात आलेले आहेत. आमचं दर्शन झालंय. ॲक्च्युअलमध्ये लागलं 2 तास दर्शनाला. खूप गर्दी होती. लाईन वाटली होती छोटी आहे पण मोठी निघाली. हर हर महादेव. लागल्यान भुका म्हणून खाता मका. आम्ही परत इथे पार्किंगमध्ये आलो. परत बघा तुम्ही एवढा धुक्का वाढलाय ना इथे, अक्षरशः तुम्ही विचार करा बघा काय. आणि कॅमेरामध्ये जो दिसतोय ना त्यापेक्षा खूप आहे, पण तो कॅमेरामध्ये कमीच दिसतोय तसा. जे यांना माहिती असेल की जो आपण व्हिडिओ फोटो काढायला गेलो तर खूपच कमी दिसतो. ते बघा जबरदस्त. आणि एवढा थंडावा आहे ना, खरंच लय भारी. भीमाशंकरवरून दर्शन घेऊन आम्ही जेव्हा परतीच्या रस्त्याला निघालो तेव्हा आम्हाला रस्त्यामध्ये गणपतीचं एक अर्ध शक्तिपीठ लागलं. तिथे आम्ही दर्शनाला गेलो. बघा तुम्हाला पुढे दाखवतो. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा. गजा